सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नैसर्गिक नियमाप्रमाणे आज आपण या ठिकाणी एका विशेष अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत। हा कार्यक्रम म्हणजे गेल्या 2 दिवसापासून आपण कालपासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारत आहोत, त्यांच्यासोबत खेळत आहोत। काल त्यांनी सुशासनाचा दिन अतिशय उत्कृष्टपणे सादर केला। शिक्षकांची भूमिका, मुख्याध्यापकांची भूमिका, सेवकांची भूमिका या लहान चिमुकड्या मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साकार केली। आणि आज हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे याही सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नैसर्गिक नियमाप्रमाणे आज आपण या ठिकाणी एका विशेष अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत। हा कार्यक्रम म्हणजे गेल्या 2 दिवसापासून आपण कालपासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारत आहोत, त्यांच्यासोबत खेळत आहोत। काल त्यांनी सुशासनाचा दिन अतिशय उत्कृष्टपणे सादर केला। शिक्षकांची भूमिका, मुख्याध्यापकांची भूमिका, सेवकांची भूमिका या लहान चिमुकड्या मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साकार केली। आणि आज हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शुभेच्छा, अफाट निरोप समारंभ, पुढील शिक्षणासाठी, पुढील कामासाठी, पुढील कार्यासाठी त्यांना अगदी आपण भरभरून अशा शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेल्या उद्घाटक म्हणून अतिशय प्रख्यात अशा कवयित्री आमच्या भगिनी आदरणीय दुर्गाताई राऊत मॅडम या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित झालेले आहेत। दुसरे आमच्या अतिशय जवळच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सौ मायाताई मस्के मॅडम, याही इतकं त्यांचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आम्ही त्यांची तारीख घेतली आणि आमच्या हाकेला ओ देऊन त्या अशा ग्रामीण भागातील सुंदर अशा कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिल्या। त्यांचंही मनपूर्वक मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर जनक चौरे या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ते माजी विद्यार्थी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत। त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्यासोबत या गावचे नागरिक आणि माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष लवदास अवघडे माजी विद्यार्थी हेही उपस्थित आहेत। त्यांचेही मनपूर्वक स्वागत। गावचे पोलीस पाटील दादारावजी साबळे साहेब याही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही खूप खूप स्वागत आहे। आणि आपण रीतसर अशा कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। मी इयत्ता 9वीच्या या संचालन करणाऱ्या मुलींना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाची धुरा आपल्या हातात घ्यावी। सुस्वागतम सुस्वागतम। कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते, जन्मणारी नवी पहाट असते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयामध्ये आपण प्रत्येक वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांना भेटत असतो। सन 2025 शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थी अभ्यासू चांगले सगळ्यात होते। अशा आमच्या मोठ्या बंधायच्या स्नेहाला तर खेळत आहोत व त्यांच्या पुढच्या प्रगतीसाठी त्यांना पुढे जावे लागेल अशा गुणांच्या त्यांनी वसंतराचा आदेश। आजच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाचे नाव सूचित करून माझी वर्गमैत्री आनंदी जाते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते, मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता प्राचार्य श्रीमान सोलनसर यांची मी सर्वांच्या वतीने नाव सूचित करीत आहे। धन्यवाद आनंदी। यानंतर अनुमोदन देईल माझे वर्गमैत्री आताच माझ्या वर्गमैत्रिणीने सुचवलेल्या अध्यक्षपदाच्या नावात सर्व शाळेच्या वतीने मी अनुमोदन। धन्यवाद भगवती। जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, साथ देणारे कमी आणि सोडून जाणारे जास्त असतात। विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य फक्त शिकण्यासाठी नसतं, कधी हारण्यासाठी तर कधी जिंकण्यासाठी असतं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे व तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या कवयित्री दुर्गाताई राऊत व मायाताई मस्के मॅडम यांनाही मी अशी विनंती करते की
त्यांनी आपल्या खुर्चीमध्ये स्थानापन्न व्हावे व श्रीमान साळवे सर यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी खुर्चीमध्ये स्थानापन्न व्हावे व सर्व शिक्षक वृद्ध व इतर कर्मचारी यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी खुर्चीमध्ये स्थानापन्न व्हावे. यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सोनवणे सर व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उद्घाटक महाराष्ट्र सुप्रसिद्ध कवयित्री व मायाताई मस्के मॅडम कणखर दमदार पोलीस अधिकारी व श्रीमान साळवे सर यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी व तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अभिवादन करावे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणे आज आपण या ठिकाणी एका विशेष अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. हा कार्यक्रम मानवाच्या प्रतिमेचे पूजन झालेले आहे. आता दीप प्रज्वलन होणार आहे. त्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारत आहोत, त्यांच्यासोबत खेळत आहोत. अतिशय उत्कृष्टपणे सादर केला. शिक्षकांची भूमिका, मुख्याध्यापकांची भूमिका, सेवकांची भूमिका या लहान तुकड्या मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साकार केली. आणि आज हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शुभेच्छा.